काजामध्ये पेट्रोल डिझेलचा खूप प्रॉब्लेम असतो, खूप व्हिडिओमध्ये पाहिला असेल. त्यामुळे आम्ही आमचं डिझेल बरोबर कॅरी केलं होतं. आता मनालीकडे निघण्यापूर्वी ते फिलअप करत आहोत. हा सुशांतने केलेला देशी जुगाड. आजचा प्रवास हा बऱ्यापैकी दमछाक करणारा होता. की मोनेस्ट्री, चिचम ब्रिज, कुंजुम पास, चंद्रताल करत रात्रीपर्यंत मनाली गाठायची होती. ट्रिपचा शेवटचा पण मोठा टप्पा. 6 मिनिटं दाखवतोय. काजावरून निघून एक 15 मिनिटात आम्ही की मॉनेस्ट्रीपाशी येऊन पोचलेलो आहोत. चिचम पूल, एखाद्या पुलासारखा पूल, त्यात काय एवढं पाहायचं. हा समोर आहे हा चिचम ब्रिज आणि त्याच्या पुढे ही व्हॅली. पण पुलाजवळ जेव्हा आपण पोचतो आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. BROच्या अचाट कामगिरीतून जन्माला आलाय हा पूल. एकतर हा पूल 13,244 फूट एवढ्या उंचीवर असून चिचम आणि किब्बर या 2 गावांना जोडतो. शिवाय किब्बर ते लोसर ह्या 2 गावांना जोडणारा प्रवास 40 किलोमीटर अंतराने कमी होतो. धडकी भरवणारी जवळपास 1000 फूट खोल दरी खालील बाजूस दिसते. एवढ्या उंचीवर आपल्या अभियांत्रिकी स्थापत्याचा हा आविष्कार आपल्या भारतीय इंजिनियर्सच्या हातातून जन्माला आला आहे. हा पूल आशियातील सर्वोच्च पूल आहे. मनसोक्त फोटो आणि व्हिडिओज काढून घेतले आणि निघालो पुढच्या प्रवासाला. चिचम सोडलं की लोसरगाव येण्या अगोदर स्पिती नदीच्या विस्तीर्ण पात्राच्या कडेने अनेक छोट्या वालुकामय टेकड्या दिसतात. यांना निडल रॉक फॉर्मेशन म्हणतात. जगातील अद्भुत निर्मितीपैकी एक. थोड्या वेळात लोसर गाव आले. छोटे सुंदर गाव. गावापासून साधारण 18 किलोमीटरवर असलेल्या कुंजुम पासवर पोहोचलो. हा भाग कायमच बर्फाने आच्छादलेला. आपल्याकडे घाटांमध्ये कसं एखादं देवदेवतेचं मंदिर असतं की हा देव आपला प्रवास सुखकारक आणि सुरक्षित करतो, तसेच इथंही एक कुंजुम मातेचं मंदिर आहे. आणि इथे एक अशी प्रथा आहे. चंद्रतालला जाताना हा एक स्पॉट आहे. इथे अशी श्रद्धा आहे, म्हणजे तुम्ही तुमची गाडी घेऊन पूर्ण या मंदिराला प्रदक्षिणा मारून पुढे जायचं असतं. सो आता आम्ही प्रदक्षिणा पूर्ण केली आणि आता मंदिरात जात आहोत. आपल्या वाहनातूनच देवीभोवती संपूर्ण प्रदक्षिणा मारून पुढे निघून जाणे ही अनेक दशकापासून चालत आलेली परंपरा आहे. सर्वांनी देवीला मनोमन नमस्कार केला. इथे व्हिडिओमध्ये जरी बाहेर ऊन दिसत आहे, इथे वाऱ्याचा वेग जरा जास्तच जाणवत होता आणि ते वारंही खूप बोचरं होतं. बऱ्यापैकी थंडी इथे जाणवत होती.
मंदिराकडून परत येताना डाव्या हाताला एक वॉर मेमोरियल दिसतं. 6 फेब्रुवारी 1968ला भारतीय वायुसेनाचं विमान चंदीगडवरून लेहला जात असताना खराब वातावरणामुळे येथील पर्वताला धडकून आपले 120 जवान शहीद झाले होते. त्यांच्या स्मरणार्थ 15,000 फुटावर या स्मारकाचे निर्माण केले आहे. कुंझुम पास उतरून मनालीच्या रस्त्याला आपण लागलो की उजव्या बाजूला एक टर्न मारला की आपण चंद्रतालच्या कच्च्या रस्त्याला लागतो. इथून पुढचा प्रवास या कच्च्या रस्त्यानेच होणार होता आणि हा रस्ता खरोखर कस काढणारा होता. कोणाला तरी थांबवले असतील मागच्या गाड्या बघ. टेम्पो ट्रॅव्हलरला थांबवला. टेम्पोला थांबवला. आगे जाना है क्या? हमको नहीं जाना है क्या आगे? बस वाले को पकड़. आम्ही चंद्रतालला पोचलेलो आहोत. गाडी आता इथे रेसला लावलेली आहे. आता येताना जवळजवळ आम्हाला एक अर्धा पाऊण तास लागला. मध्ये 20 मिनिटं जाम लागला. अर्धा तासाचा जाम लागला. तर इथे गाड्या रेसला पास वर 20 मिनिटाचा ट्रेक. आता पुढे काय कसं आहे ते बघूया. 400 मीटर करायला लागतं का म्हटलं? हां आपण पण लवकर हां मग तेच फोटो काढू. चंद्रतालचा जो बेस आहे तिथून ऑफ रोडिंग करत वर यावं लागतं. बस स्वतःची गाडी असेल तुम्ही येऊ शकता किंवा इथेही 4x4 गाड्यांची सोय आहे. ते 200-250 पर हेड घेऊन तुम्हाला वर सोडतात. आणि थोडा पुढे एक छोटा ट्रेक करावा लागतो. मग आपण चंद्रतालपाशी जाऊन पोहोचतो. जर तुम्ही फोटोग्राफर, ट्रेकर, पर्यटक असाल आणि तुम्हाला सर्वोत्तम ठिकाण फोटोसाठी हवे असेल तर उत्तर आहे चंद्रताल. एवढ्या उंचीवर असलेलं हे तळं खरोखर तुम्ही याच्या प्रेमात पडाल. सभोवतालच्या करड्या डोंगरांच्या बाहुपाशात नितळ स्वच्छ पाणी आणि या पाण्यात पडलेलं निळशार आकाशाचं प्रतिबिंब. बराच वेळ याच्या काठावर उभे राहून आम्ही तळ्याला न्याहाळत होतो, पण मन काही भरत नव्हतं. हाताशी पुरेसा वेळ नसल्याने आम्ही माघारी फिरलो. आयुष्यात फार कमी ठिकाणी अशा भेटतात ती पाहून मन कृतार्थ वाटायला लागतं. हे तळं त्यापैकी एक. चंद्रताल आणि आजूबाजूचा परिसर अतिशय सुंदर आहे, यात शंका नाही. पण तिथपर्यंत येणारा रस्ता काळजीपूर्वक पार करावा लागतो. रस्त्यावर केलेलं थोडंसंही दुर्लक्ष तुमचा स्वप्नवत चाललेला प्रवास मोडू शकतो. गाड़ी आने दे पीछे. दोस्त दोस्त आने दे पीछे. आया आया आजा आया आया. स्टीयरिंग ऐसा कर दो, स्टीयरिंग ऐसा. हाँ बस बस बस. हाँ बस 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 निकल जाएगी. आया.
चंद्रताल आमच्या प्रवासातील शेवटचं ठिकाण. परतीचा प्रवास सुरू झाला. मनालीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याकडे जाईपर्यंत परत कच्च्या रस्त्याने मागे जावं लागतं. स्पिती खोरं वेगाने मागे पडत होता. बटालवरून रोहतांगच्या दिशेने चाललो होतो. तसतसा निसर्ग वेगाने बदलत चालला होता. डोंगराच्या करड्या रंगाची जागा आता हिरवाईने घेतलेली दिसू लागली. अटल टनेल येण्याच्या काही किलोमीटर अगोदरपर्यंतचा रोहतांगच्या अंधारातील थरारक प्रवास आजही सगळ्यांच्या डोळ्यापुढे आला तरी याची देही याची डोळा अनुभवल्याची अनुभूती येते. मनाली येण्याच्या अगोदर आणखीन एक आश्चर्य आमच्या वाटेत येणार होते. ते म्हणजे अटल टनेल. 10 किलोमीटर लांबीचा बिआरओने बांधलेला हा बोगदा जगातील 11,000 फुटावरील उंचीवरील सर्वात लांब बोगदा. मनालीवरून लेहला जाताना पूर्वी जो वेळ लागायचा तो या बोगद्यामुळे 3-4 तासांनी कमी झाला आहे. आज रात्रीचा मुक्काम मनालीत. आठ दिवसानंतर एवढी गर्दी बघत होतो. माणसांची सवयच मोडली होती या काही दिवसात. केवळ निसर्ग होता सोबतीला. मनालीत मनसोक्त खरेदी करून आता खऱ्या अर्थाने पुण्याकडील परतीचा प्रवास सुरू झाला. आमचं 7 दिवसाचं स्पिती व्हॅली सर्कल आज कंप्लीट होत आहे आणि आज पुण्यासाठी आमची रिटर्न जर्नी सुरू होत आहे. हे मनालीमधील आमचं हॉटेल जिथे आम्ही राहिलो होतो. रात्री गुरगावमध्ये मुक्काम केला. आमचा गुरगावमधील जो मुक्काम होता तो या हॉटेलमध्ये. दुसऱ्या दिवशी दिल्लीवरून इंदोर गाठलं. स्पितीच्या प्रवासातील पहिला मुक्काम इथेच होता. येताना उज्जैनला महाकालचं दर्शन घ्यायचं हे ठरलं होतं. सकाळी महाकालचे छान दर्शन आणि आशीर्वाद घेऊन नाशिक गाठलं. आता घराची ओढ सगळ्यांनाच लागली होती. पुणे काही तासावर राहिलं होतं. घरापासून हजारो किलोमीटर कापून आपण का स्पितीला जातो या प्रश्नाचे उत्तर तेथील निसर्गच देतो. या प्रवासासाठी जी सगळ्यांनी धडपड केली होती ते स्पितीचं जग पाहिल्यावर खऱ्या अर्थाने सार्थकी लागलं होतं. असे खूप प्रवास अजून बाकी आहेत. आमच्या या 15 दिवसाच्या पुणे टू पुणे रोड ट्रिपमध्ये माझ्याबरोबर माझे काही मित्र आहेत, तर त्यांची ओळख करून देतो. नमस्कार, मी सचिन पंत वैद्य. मला हिमालयनला बाय कार जायला फार आवडतं आणि माझे जे जवळीक मित्र आहेत त्यांना मी कायम विचारत असतो. काही येतात, काही गळतात, पण ट्रिप ही सक्सेसफुल होतेच, चांगली होते, व्यवस्थित होते. आणि मी यांचा की ड्रायव्हर आहे. ड्रायव्हर म्हणून माझी ओळख आहे. सारथी यांना मी व्यवस्थित नेणे आणणे माझे काम. म्हणजे जे आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहीत असेल की या बाजूचे हिमाचलमधील जे घाटवाटा आहेत तिथे सचिन हा परफेक्ट गाडी चालवतो. म्हणजे आम्हाला काहीच टेन्शन नसतं. त्यानंतर हे आमच्या ग्रुपमधील संदीप. नमस्कार, मी संदीप डेरे. हे आमचे सगळे मित्र. दरवर्षी आम्ही कुठे ना कुठेतरी जात असतो. यावेळेस आम्ही मनाली स्पिती व्हॅलीला आलो आहे. अशोक दादा. ज्येष्ठ नागरिक अशोक मनोहर डेरे.
मी झोपायसाठी येतो. मी फक्त मजा करायला यांच्याबरोबर येतो बस. गाडीमध्ये बसायचं आणि एन्जॉय करायचा. आणि हे आमचे सुशांत पूर्ण ट्रिपचं नियोजन आणि आर्थिक जे काही आहे देणं घेणं ते सगळे हे बघतात. नमस्कार, मी सुशांत डेरे. आमचा जो कॅप्टन आहे सचिन पंत वैद्य, आज याच्याबरोबर आमची ही तिसरी ट्रिप आहे. लेह लडाख 2दा झाली आणि आता ही तिसरी ट्रिप आहे, आता स्पिटी. त्यामुळं तो असल्यामुळं आमच्या सगळ्या ट्रिप आतापर्यंत छान आणि मस्त सुंदर झालेल्या आहेत. आणि मी संतोष. या ट्रिपचं पूर्ण चित्रांकन फोटो ही जबाबदारी माझी. आणि याचं यावेळेचं नाव आहे द्रोणाचार्य, कारण यावेळी त्यांनी द्रोण घेतलेला आहे. आमचा एक शिमलाच्या हॉटेलमध्ये इन्सिडन्स होता म्हणजे ड्रोन क्रॅश झाला होता, पण तो सुदैवाने वाचला.